श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. कदाचित हा संदेश स्वामींनी खास तुमच्यासाठीच पाठवला आहे. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात कितीही संकटं आली, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही वेळा तू आतून तुटलास, तरी घाबरू नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे. आज तू खूप विचार करत आहेस, मनात चिंता आहे, रात्री झोप लागत नाही. भविष्यात काय होईल, घरातले प्रश्न कधी संपतील, पैशाची अडचण कधी दूर होईल, हे सगळं सतत तुझ्या मनात चालू आहे. पण स्वामी म्हणतात, जिथे विश्वास असतो तिथे मार्ग नक्की तयार होतो. तू फक्त हार मानू नकोस. आजपर्यंत तू खूप सहन केलं आहेस. लोकांनी तुला कमी समजलं, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तू मनापासून सगळ्यांशी उभा राहिलास, पण जेव्हा तुला आधाराची गरज होती तेव्हा अनेक लोक दूर गेले. हे पाहून तुझं मन दुखावलं, तू एकटा पडल्यासारखा वाटू लागलास. पण बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा माणसं साथ सोडतात तेव्हा देव जवळ येतो. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू संपत चालला आहे. आज ज्या गोष्टीसाठी तू रडत आहेस, उद्या त्याच गोष्टीसाठी तू देवाचे आभार मानशील. कारण वेळ बदलते, नशीब बदलतं, आणि देवाची कृपा आली की आयुष्यही बदलतं. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात सुख येणार आहे, तुझ्या मनाला शांतता मिळणार आहे, आर्थिक अडचणी कमी होणार आहेत. फक्त नकारात्मक विचार सोड. सकाळी उठल्यावर पहिला विचार चिंता नसावा, पहिला विचार स्वामींचा असावा. कारण ज्या दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने होते, त्या दिवसात सकारात्मक ऊर्जा मिळते. आजपासून एक सवय लाव. रोज सकाळी उठून फक्त 2 मिनिट शांत बस आणि मनात म्हण, स्वामी, माझा दिवस चांगला जाऊ दे. तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. स्वामी म्हणतात, तू खूप भावनिक आहेस. लहान लहान गोष्टी मनाला लावून घेतोस. लोकांच्या शब्दांनी लगेच दुखावतोस. पण आता स्वतःला मजबूत बनव. कारण प्रत्येकाला खुश ठेवणं शक्य नाही. जे लोक तुमची किंमत समजत नाहीत, त्यांच्या मागे धावू नका. स्वतःची किंमत ओळखा. देवाने तुम्हाला काहीतरी खास बनवलं आहे. तुमच्या आयुष्याला एक मोठं कारण आहे. आता फक्त योग्य वेळ येण्याची गरज आहे. स्वामी म्हणतात, वाईट वेळ कायम राहत नाही. काळ बदलतो, आणि जो माणूस संयम ठेवतो त्याच्यावर देवाची विशेष कृपा असते. तुम्ही अनेक वेळा विचार करता, मी इतका चांगला असूनही माझ्यासोबत वाईट का होतं? कारण देव तुम्हाला मजबूत बनवत आहेत. सोनं जसं आगीत तापल्यावर अधिक चमकतं, तसंच माणूस संकटामुळे मजबूत बनतो. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीमागे एक मोठं कारण आहे. आज जे समजत नाही ते उद्या स्पष्ट होईल. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, बाळांनो, दुसऱ्यांचा द्वेष करू नका, कोणाचं वाईट करू नका. कारण कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतंच. जर तुम्ही चांगलं कराल तर चांगलं तुमच्याकडे परत येईल. आणि जर तुम्ही कोणाला विनाकारण दुखावलं तर त्याचं दुःख एक दिवस तुमच्यापर्यंत पोहोचतं. म्हणून मन स्वच्छ ठेवा. आजकाल लोक पैशामागे धावत आहेत, पण मनाची शांतता हरवत आहेत. स्वामी म्हणतात, पैसा महत्त्वाचा आहे, पण मनशांती त्याहून मोठी आहे.
तुमच्याकडे कमी असलं तरी चालेल, पण मन आनंदी असलं पाहिजे. आज अनेक लोक बाहेरून हसतात, पण आतून पूर्ण तुटलेले असतात. जर तुमचं मन सध्या खूप अस्वस्थ असेल तर डोळे बंद करा आणि स्वामींचं नाव घ्या. विश्वास ठेवा, तुमच्या मनाला शांतता मिळेल. स्वामी म्हणतात, तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत. कदाचित उत्तर उशिरा मिळेल, पण योग्य वेळी मिळेल. देव कधीच चुकीच्या वेळेला काही देत नाही. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा आयुष्यात चमत्कार घडतात. तुम्ही फक्त विश्वास ठेवत राहा. तुमच्या घरात जर सतत भांडण होत असतील तर घरात रोज सकाळी देवाचं नाव घ्या. शांत वातावरण तयार करा. राग कमी करा, कारण रागामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. स्वामी म्हणतात, प्रेमाने बोलणारा माणूस नेहमी लोकांच्या हृदयात राहतो. मोठेपणा पैशात नसतो, मोठेपणा स्वभावात असतो. आज तुम्हाला ज्या व्यक्तींनी दुखावलं त्यांना माफ करा, कारण माफ करणारा माणूस आतून खूप शक्तिशाली असतो. द्वेष मनात ठेवल्याने फक्त स्वतःलाच त्रास होतो. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. जुनं दुःख संपेल, नवीन आनंद येईल. फक्त धीर सोडू नका. तुम्ही अनेकदा हार मानण्याचा विचार केला, पण प्रत्येक वेळी देवाने तुम्हाला पुन्हा उभं केलं. याचा अर्थ तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुमच्यासाठी अजून खूप काही चांगलं बाकी आहे. आजचा हा संदेश फक्त शब्द नाहीत, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. जर तुमचा विश्वास खरा असेल तर मनापासून एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, हा संदेश तयार करण्याचे मी फक्त एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला. स्वामींच्या कृपेशिवाय, स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं स्वामी समर्थांचा शक्तिशाली संदेश, जो जीवनात सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि मनशांती घेऊन येईल. जर तुम्ही सध्या चिंता, दुःख, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव किंवा नकारात्मक विचारांनी त्रस्त असाल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकला असाल. स्वामी म्हणतात, वाईट वेळ कायम राहत नाही. विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात चांगले दिवस नक्की येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.